नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोगिताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाचा हाचा व्हिडिओ आहे आणि खूप महत्त्वाची धोक्याची घंटा आपण त्याला म्हणू शकतो की पवित्र पोर्टलवर आपल्याला माहिती आहे जाहिराती अपलोड झाल्या आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणात जागा ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये यावर्षी येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व आपल्याला माहिती आहे, परंतु एक सर्वात महत्त्वाची आणि धोक्याची घंटा म्हणजे 11वी आणि 12वीच्या जागा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जशी न्यूज येते त्यानुसार आपल्याला माहिती आहे की 11-12वीच्या जागा ह्या खूप कमी प्रमाणात या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये येणार आहेत. 11-12वीच्या जागा ह्या रिवर्ट झालेल्या आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि ह्या कमी जागा शिक्षक भरतीमध्ये जर आल्या तर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. असेच नवीन आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. प्रेफरन्स कशी द्यायची त्याबद्दलचे देखील व्हिडिओ ज्यावेळेस प्रेफरन्स चालू होतील त्यावेळेस आपल्या व्हिडिओ चॅनलवर येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कृपया एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, मूळ विषयावर येऊया की 11वी-12वीच्या जागा ज्या आहेत त्या रिवर्ट झालेल्या आहे आणि भरपूर कमी प्रमाणात जागा या फर्स्ट फेजला आपल्याला अवेलेबल होणार आहे. 11वी-12वीच्या जास्तीत जास्त जागा आहे सेकंड फेजला आपल्याला येणार आहे हे आपल्या सर्वांना आता कळलेलं आहे. 11वी-12वीच्या जागा जर विद्यार्थी मित्रांनो कमी प्रमाणात आल्या तर काय नुकसान होणार आहे, कशा प्रकारे शिक्षक भरतीवर त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो त्याबद्दल आपण बोलणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 11वी-12वी साठी फक्त जे उमेदवार पात्र आहे, जे फक्त 11वी-12वीसाठी पात्र आहे किंवा 9वी ते 12वीसाठीचे उमेदवार पात्र आहेत आणि मॅक्झिमम मार्क विद्यार्थी मित्रांनो हे जे वरच्या कॅटेगरीचे जे उमेदवार आहे, वरच्या क्लासचे उमेदवार आहे, 11वी-12वीचे असेल, जर त्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी मित्रांनो TET आणि CTT जर क्लिअर असेल, ते पास असतील तर विद्यार्थी मित्रांनो ध्यानात घ्या, ते 11वी-12वीला प्रेफरन्स देणार नाही. कारण 11वी-12वीचे ज्या जागा आहेत त्या खूप कमी प्रमाणात देतील आणि TET CTT जर उमेदवार पास असतील तर सर्व उमेदवार हे 9वी-10वीला तर TET CTT ची गरज नाही, परंतु 9वी-10वी झेडपीच्या जागा ह्या खूप बोटावर मोजणे इतक्या येतात. त्यामुळे ते उमेदवार हे डायरेक्ट 6वी ते 8वीला प्रेफरन्स देणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ध्यानात ठेवा, ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे मेरिट वाढवण्यासाठी. मेरिट यामुळे वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जर असे भरपूर उमेदवार आहे ज्यांना खूप छान स्कोर त्यांचा आहे आणि छान स्कोर असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ऑब्व्हियसली ते 11वी-12वीसाठी प्रेफरन्स देण्यासाठी तयार होते आणि त्यांना 11वी-12वीचीच जॉब पाहिजे होता. परंतु 11वी-12वीच्या ह्या जागा खूप कमी प्रमाणात येणार असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी त्यांचा मोर्चा जो आहे तो आता 9वी-10वीकडे ते वळवतील. 9वी-10वीच्या देखील कमी प्रमाणात जागा येतात, मग सर्वात जास्त जागा येतात त्या 6वी ते 8वीच्या. जर त्यांचं TET 2 आणि CTT 2 जर क्लिअर असेल तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त प्रेफरन्स हे 6वी ते 8वीला देतील. त्यामुळे मेरिट हे 100% हाय जाईल. ही धोक्याची घंटा मला आपल्याला सांगायची होती. भरपूर असे उमेदवार आहे ज्यांचं TET CTT क्लिअर आहे आणि त्यांना मॅक्सिमम मार्क आहे, म्हणून ते 11वी-12वीसाठी प्रेफरन्स देणार नाही. जेणेकरून 6वी ते 8वीला ते प्रेफरन्स देतील आणि 6वी ते 8वीचं मेरिट हाय करण्यासाठी त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. तसेच 9वी ते 10वीचं देखील मेरिट हे हाय जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप मोठी धोक्याची घंटा आहे. मेरिट याच्यामुळं वाढणार आहे, वाढू शकतं. सेकंड फेजला 100% त्या जागा 11वी-12वीसाठी येतील, परंतु कोणी थांबायला तयार नाही, कारण हीच भरती होता 1.5 ते 2 वर्ष होत आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे सेकंड फेजची वाट ते बघणार नाही. सेकंड फेजची वाट त्यांनी बघू पण नाही, कारण एका फेजला जर एवढा दिवस लागत असेल तर सेकंड फेजला किती दिवस लागतील हे वेगळं काही सांगायची गरज नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 11वी-12वीचे आहे ते कमी जागा येत असल्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट 9वी ते 10वीवर होईल. 9वी ते 10वीचं मेरिट हाय जाईल. 9वी ते 10वीचं जर मेरिट जर लोक तिथे आले तर 6वी ते 8वीवर त्याचा इम्पॅक्ट होईल ज्यांचं TET CTT 2 क्लिअर असेल आणि परिणामी याचा इम्पॅक्ट 1st to 5thवर देखील होऊ शकतो. जे 6वी ते 8वीसाठी पात्र उमेदवार आहेत ते जर 1ली ते 5वीसाठी जरी पात्र असेल तर ते देखील उमेदवार 1ली ते 5वीचे जास्त प्रेफरन्स देण्याचा प्रयत्न करतील. ज्यांचं कमी स्कोर आहे, मिडियम स्कोर आहे, ॲव्हरेज स्कोर आहे, ते विद्यार्थी 1ली ते 5वीला याचा इम्पॅक्ट जो होतो विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा, याचा इम्पॅक्ट हा संपूर्ण शिक्षक भरतीवर होतो आहे, संपूर्ण मेरिटवर होतो आहे. जर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर कृपया कमेंट करा. तुम्हाला काही वाटत असेल याच्यामध्ये तर नक्की मला सांगा. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा हा विषय आहे. 11वी-12वीच्या जागा जर जास्त प्रमाणात आल्या असत्या तर ही भरतीचा जो कट ऑफ जो असतो तो अजून कमी आला असता, परंतु अशा या गोष्टीमुळे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ जास्त जाण्याची शक्यता नाकारतात नाही. भले 25,000 जागा ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये येणार आहे, परंतु त्याचा इम्पॅक्ट हा 100%
जरी 25,000 जागा आल्या तरी आपल्याला माहिती आहे जो कट ऑफ कमी जाणार होता तो कट ऑफ 5 ते 10 मार्कांनी जास्त जाताना दिसतोय, कारण ह्या गोष्टीमुळे भरपूर असे उमेदवार त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात मार्क आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी आणि तो हक्क देखील त्यांचा आहे. 11-12ची जर जागा कमी देत असेल आणि त्यांचं जर क्वालिफिकेशननुसार ते जर शिक्षक पात्रता परीक्षा पास असतील तर 6वी ते 8वीला प्रेफर देण्याचा त्यांचा हक्क देखील आहे. तो हक्क आपल्याला डावलता येणार नाही, नाकारता येणार नाही. परंतु जे उमेदवार फक्त 11वी 12वी आणि 9वी 10वीसाठी इलिजिबल आहे त्यांच्यासाठी खूप मोठा अन्याय आहे. विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्यामुळं लवकरच अपेक्षा करूया की सेकंड फेजला ह्या जागा मोठ्या प्रमाणात येतील आणि ज्यांना वाटत असेल की सेकंड फेजसाठी थांबायचं ते थांबू शकतात, परंतु थांबणं हे चुकीचं ठरेल हे माझ्या दृष्टीने तुम्ही जर मला विचाराल तर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो प्रेफरन्स लवकरात लवकर आपल्याला अवेलेबल होणार आहे. प्रेफरन्स कशा प्रकारे द्यायची त्याबद्दलचं संपूर्ण गायडन्स मार्गदर्शन हे आपल्याच चॅनलवर मॅथ विथ सूरज सर या चॅनलवर आपण करणार आहोत. त्यामुळे कृपया चॅनलला एकदा लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या अशीच ऑथेंटिक माहितीसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.